काहून लोकांचे पाणी वाया जाते ना. बांधून ठेवतात ते लोक नळ. आम्हाला 2 घंटे दिवसभर देत नाही ना. काटाही देत नाही, बंद करून टाकते. तर बरोबर 7 वाजता नळ बंद होते. कुठून आल्या तुम्ही? महात्मा नगरातून आलो आम्ही. किती दिवस झाले कनेक्शन बंद आहे? झाले. साहेबाला कधी तक्रार केली होती का? साहेब आलेच नाही. आता आज आलो ना. मग आज आले तर आज संध्याकाळी लोक नाही तर उद्या सकाळ लोक साहेब करून देतो म्हणते. आताच बोलले साहेबासोबत. आले पाहिजे नाही तर भरणी घेऊन अजून इथं. बस 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 आता आम्ही 14 एप्रिलला आता आम्हाला कपड्याला ते धुवायला पाणी पाहिजे, साफसफाई करायला पाणी पाहिजे, पाणी भरा. घंटे नाही. आता सगळ्या बाया मांगा राहायच्या. आणि या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग या ठिकाणी ब्लू पॅन्थर या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे एकीकडं जगभरात जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो आणि एकीकडं लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. म्हणजे सरकारला एवढं सुद्धा समजत नाही की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यात लोकांना पाण्याची किती आवश्यकता असते. अशा परिस्थितीत या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनं आमच्या महात्मा फुले नगरमधल्या आणि वाल्मिक नगरमधले नळ म्हणजे कटकारस्थान रचून नळ आमचे बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला पाणी मिळत नाही आहे. आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सांगू इच्छितो की ज्या ज्या लोकांनी पाण्याचं बिल भरलेलं आहे त्या लोकांना तुम्ही पाणी द्यायला पाहिजे आणि ज्या लोकांनी नळाचं बिल भरलेलं नाही अशा लोकांना तुम्ही कायदेशीर कार्यवाही करा. त्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करतो, बिल भरण्यासाठी सहकार्य करतो. परंतु ज्या लोकांनी बिल भरलेलं आहे अशा लोकांना पाणी तुम्ही सोडायला पाहिजे, द्यायला पाहिजे. याच आम्ही या ब्लू पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आज रात्रभरात जर पाणी सोडलं नाही तर आम्ही याहीपेक्षा मोठं आंदोलन करायला सुद्धा घाबरणार नाही. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद.